जर तुमचं मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ असेल तर फसवणार जरी कोणी असला तरी वाचवणारे सदैव तुमच्या पाठीशी उभे आहेत। या गोष्टीची नेहमी तुम्ही जाणीव ठेवा। प्रेमळ भक्तांनो, आजचा हा बाळू मामांचा प्रेरणादायी आणि आशीर्वादी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडत असेल तर खरोखर या संदेशाला एक लाईक जरूर करा आणि जर असे संदेश प्राप्त करायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। जीवन 2 दिवसांचे आहे, एक दिवस तुमच्या बाजूचा तर एक दिवस तुमच्या विरुद्ध। तुमच्या बाजूच्या दिवशी गर्व कधी होऊ देऊ नका आणि जेव्हा दिवस तुमच्या विरोधात असेल तेव्हा थोडी सबुरी जरूर पाळा। हे गुरुमाऊली तुमच्या पाठीशी असतील तर अशक्य गोष्ट देखील खरोखर शक्य होऊन जाईल। नक्कीच बाळू मामांचं आणि आपलं नातं प्रत्यक्ष कसं आहे माहिती आहे का? रस्त्याने जाणाऱ्या भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा मुखातून नुसते मामांचे नाव जरी ऐकले ना तरी तो अनोळखी व्यक्ती आपल्याला प्रत्यक्ष वाटायला लागतो। हेच आपले मामांशी नाते हसायला हवे, हेच आपल्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे। हा जन्म आहे नक्कीच मामांच्या भक्तीचा। नक्कीच आपण प्रत्येकाला मामांची सेवा करायची आहे, कारण त्यांनी आपल्याला संधी दिलेली आहे त्यांची सेवा करण्यासाठी। हेच आपले सर्वप्रथम चांगले भाग्य आहे। आम्ही तुम्हाला काय द्यावे, तुम्हीच आम्हांचं कायम तुमच्या तृणात राहू द्या माऊली, असेच आशीर्वाद मागतो सेवेकरी आम्ही कार्याचा। ध्यास घेऊ द्या अशी शक्ती तुम्ही आम्हाला नक्कीच द्या। अपेक्षा मामांपासून ठेवा, लोकांपासून तुम्ही अजिबात अपेक्षा करू नका आणि ठेवूही नका। अडचणीत असाल तर बाळू मामा तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, रडत असाल तर अश्रू पुसतील। फक्त मामांवर तुम्ही तुमची श्रद्धा ठेवा आणि नेहमी निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची भक्ती करा। यातच खरोखर आपण प्रत्येकाला आनंद मिळून जाईल। पशु पक्षी गुणवंत त्यासी कृपा करी भगवंत। नक्की 84 लक्ष जीव योनी मध्ये मनुष्य हा प्राणी कधीच समाधानी नसतो। जर मनात सुख शांती समाधान पाहिजेच असेल तर खरोखर तुम्ही भक्ती मार्गाला लागा, कारण लक्षात घ्या जो भक्ती मार्गाने असतो त्याच्याकडे जरी धन कमी असले तरी देखील भगवंत आहे, त्यामध्ये त्याला समाधानी ठेवतात। म्हणजे लक्षात घ्या, जिंकणे आणि समाधान राहणे यामधली सर्वात उत्तम गोष्ट समाधान राहणे आहे। कारण ज्याच्याकडे भरपूर आहे त्याला वाटत असते की आपल्याकडे अजून थोडी ही गोष्ट जर असली असती तर आपले आयुष्य अजून चांगले असले असते, आणि पुन्हा ती जरी गोष्ट भगवंतांनी त्याला दिली तर अजून त्याची अपेक्षा वाढत जाणार। या पद्धतीने अपेक्षानेच आयुष्य त्या व्यक्तीचे प्रत्यक्ष जळून जाते आणि खरोखर जो भगवंतांचे नाम घेऊन आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी राहत असतो। आणि भगवंत ज्याला समाधान राहण्याची बुद्धी देतात, खरोखर त्या व्यक्तीकडे काही जरी नसले तरी देखील त्या व्यक्तीच्या मनामध्ये अशी एक देवी शक्ती भगवंत निर्माण करतो, ज्या देवी शक्तीमुळे त्या खरोखर भक्ताला इतके आनंद प्रत्यक्षाने लाभत असते की त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही। हेच खरोखर भक्तीची ताकद आहे। माणसाने भिकारी व्हावे किंवा श्रीमंत खूप व्हावे पण मध्यवर्गीय कधीच होऊ नये। जगण्यासाठी खूप संघर्ष प्रत्यक्ष करावा लागत असतो। म्हणून प्रेमळ भक्तांनो, जगण्यासाठी संघर्ष तर जरूर करा, पण संघर्ष करण्याच्या वेळी तुम्हाला एक गोष्ट मी सांगून टाकतो, तुम्ही संघर्ष जरूर करा, पण संघर्ष करत असताना खरोखर तुम्ही जास्त प्रयत्न करा, विचार करू नका। जितके जास्त विचार कराल तुमचं त्याने स्वास्थ्य पण खराब होणार आणि खरोखर तुमची मनस्थिती देखील दिवसेंदिवस प्रत्यक्ष बदलत म्हणजेच वाईट होत जाणार। म्हणून विचार करण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक विचार तुमच्या कृतीमध्ये उतरवा, हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे। सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधी सत्य स्वीकारत नसते। अहंकारात बुडलेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक कधी दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार। म्हणून लक्षात घ्या, अहंकाराच्या समुद्रात बुडाल तर खरोखर तुम्ही तुमचे जीवन नष्ट करून टाकाल। भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, तू विश्वास ठेव आमच्यावरती। ज्या ज्या गोष्टी तू गमावलेल्या आहेस ना त्यापेक्षा उत्तमच गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ। फक्त एक निमित्त शोधत असतो, निभवणारा पण आणि सोडून जाणारा पण। ज्या माणसांना नात्यांचा
तळ फक्त तहान लागल्यावरच आठवत असतो त्या लोकांना कधीच पाणी पाजू नका. रिकामं तळ भरणाऱ्यांना मात्र तुम्ही खरोखर मदत करा. हे तुम्हाला समजलंच असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हो गुरु राया, आम्हाला प्रत्येक गोष्टी समजत आहेत. प्रेमळ भक्तांनो, घर म्हणजे फक्त इमारत नसते, तर एका कुटुंबाच्या भावनेचं ते मंदिर असतं. म्हणून तुमच्या घरामध्ये नेहमी भगवंताचे नाम असू द्या, म्हणजे ते घर मंदिराच्या स्वरूपामध्ये नक्कीच भगवंत बदलून टाकतील. माणूस हा अडचणीमुळे हारत नसतो, तर तो त्यावेळी हरतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच माणसं त्यांची प्रत्यक्ष साथ सोडून जातात. येऊ दे कितीही संकट, माझ्या मामांचा हात आहे माझ्या पाठीशी, असं जर प्रत्यक्ष तुम्हाला वाटत असेल तर खरोखर तुम्ही मामांच्या खरोखर चांगल्या पद्धतीने भक्तीत आहात आणि तुम्हाला प्रत्येक संकटातून हे गुरुमाऊली नक्कीच तारतील आणि प्रत्येक संकटातून तुम्हाला मार्ग देखील दाखवतील. फक्त तुम्ही तुमची भावना अशा पद्धतीने सकारात्मकच ठेवा. आयुष्यात निंदा व टीका झाल्याच पाहिजे. रोजच स्तुती होत राहिली तर प्रगतीचा मार्ग देखील तुमचा बंद होऊन जाईल व गर्विष्ठाचा खरोखर मार्ग सोडून प्रत्यक्ष सुरू होत जातो. एकदा तुम्ही यशस्वी जर ठरलात की भूतकाळातल्या चुकांचेही पोवाडे होत असतात. म्हणून मित्रांनो, लोकांचं कधीच कोणतं बोलणं मनावर घेऊ नका. एवढं मात्र जगत असताना मौल्यवान गोष्ट नक्कीच लक्षात घ्या, कुठूनही घसरावं माणसानं, फक्त नजरेतून घसरू नये. कारण मोडलेल्या हाडावर उपचार होऊ शकतात, पण मोडलेल्या मनावर कधीच उपचार होऊ शकत नाही. हे अगदी खरे. तुमच्याकडे पैसे, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार, गर्व या गोष्टी कितीही प्रत्यक्ष प्रमाणात असू द्या, पण त्यांची लायकी ही त्यांच्या स्वभावातून समजत असते, ते म्हणजे माणसाची. म्हणून प्रेमळ भक्तांनो, किती धन असले, किती संपत्ती असली तरी दिखावा मात्र करू नका की आमच्याकडे या गोष्टी आहेत. खरोखर भगवंत जो देऊ शकतो तो घेऊ शकतो, या गोष्टीचं आपण प्रत्येकाला जाणीव हवी. आईचं प्रेम समुद्रासारखं असतं. तुम्ही त्याची सुरुवात पाहू शकता, पण शेवट कधी तुम्हाला पाहता येणार नाही. निरपेक्ष प्रेम समजणारं दुसरं मनही भेटावं लागतं. स्वार्थाशिवाय कोणीही कोणासाठी काही करत नाही, हेच दर्शन समाजात सर्वत्र होत असतं. हे मात्र अगदी खरं आहे. आयुष्यात नेहमी खरं बोलायला प्रत्यक्ष शिका. कारण लक्षात घ्या, खोटं बोलल्याने आत्ता जरी गोष्टी तुमच्या ठीक होत असली तरी तुम्ही खोटं बोललेला आहात. याच गोष्टीला तुम्हाला जास्त सामना याच गोष्टीचा करावा लागेल. हे मात्र अगदी खरे. स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टींचा कधीच घमंड करू नका. कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनामुळे प्रत्यक्ष तळाला जात असतो. हे अगदी खरे. श्रीमंत तुम्ही आहात तर मी पण आहे. फरक फक्त एवढाच आहे की तुमच्याकडे पैसा आहे आणि माझ्याकडे माणुसकी आहे, असं तुम्ही प्रत्येकाला ठामपणे सांगा. आणि लक्षात घ्या, ज्याच्याकडे माणुसकी आहे त्याच्याकडे भगवंतांची प्राप्ती देखील आहे. म्हणजे भगवंत त्याच्या पाठीशी आहे असं आपल्याला म्हणता येईल. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला अधिक महत्त्व भगवंत देतो. कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य प्रत्यक्ष तरुणापर्यंत तर गुणांचं आयुष्य मरणापर्यंत असतं. या गोष्टी खरोखर आपण प्रत्येकानं लक्षात ठेवायच्या आहेत. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, काळजाला कात्री लावणारी तुम्ही स्वप्न बघा, खिशाला कात्री लावणारी अजिबात पाहू नका. कारण पैशाने पूर्ण झालेली स्वप्न मरेपर्यंतच टिकत असतात, परंतु कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न हे इतिहास घडवतात. आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे तुमच्यामुळे प्रत्यक्ष आई वडिलांच्या चेहऱ्यावर असणाऱ्या आनंद आणि समाधान हेच आयुष्यातले सर्वात मोठे प्रत्यक्ष यश आहे. खूप मोठे व्हा, अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच विसरू नका. ज्यावेळी सर्व काही संपल्यासारखं वाटेल, खरोखर तीच वेळ आपल्यासाठी सोन्यासारखी असते. अंत असते, प्रारंभ असते. प्रत्येक गोष्टी अंत होत नसतात, तर त्या नव्याने भगवंत सुरू करतो. फक्त आणि फक्त आपल्याला ठेवावा लागतो तो म्हणजे भगवंतांवरती विश्वास. दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात. खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात. मग ते नातं कोणतं का असेना, आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती तुमची कधीच नसतात.
हे मात्र खरोखर लक्षात घ्यायचे. चांगल्या लोकांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मूर्खपणा आहे. म्हणून लक्षात घ्या, चांगल्या लोकांची परीक्षा कधीच घेऊ नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखावत असताना तेव्हा ते मोडत तर नसतात, पण नंतर ते हळूच व शांततेने न कळत तुमच्या सहवासातून निघून जातात, तसंच निष्ठून जातात. म्हणून चांगल्या माणसांची परीक्षा घ्याल तर तुम्ही भगवंतांची परीक्षा घेत आहात असा तो शब्द झाला. तुमचा स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकट असेल तर ती त्यांची समस्या आहे. तुम्ही मात्र फक्त आरशाप्रमाणे राहायचं असतं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांना मुखवटा नकली आहे. म्हणजे लक्षात घ्या, ज्यांचा मुखवटा वरून वेगळा आहे आणि आतून वेगळा आहे त्यांचं आयुष्य खरोखर शून्य आहे. एकच राहा, समाधानी राहा. कधीतरी ठेचलेली जखम आयुष्यभर पुरत असते माणसाला. तोपर्यंत चालणं अगदी बिनधास्त असतं, पण एकदा का ती ठेच बसली की मग साध्या सरळ वाटेवरून ही विश्वास माणसाचा अगदी सहजपणे उडून जातो. दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच लागल्यानंतरचं आलेलं शहाणपण यात जमीन आसमानाचा फरक आहे हे तुम्हाला समजायला हवं. नक्कीच जे मिळालं आहे त्यामध्ये आनंदी राहा आणि खरोखर जे भगवंतांनी तुम्हाला दिलं आहे त्यामध्ये समाधानी राहा. यातच खरं तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. श्रीकृष्णांनी खूप मोठी गोष्ट सांगून टाकली आहे. जर तुम्ही धर्म कराल तर भगवंतांकडून तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही चांगलं कर्म कराल तर भगवंत तुम्हाला प्रत्यक्ष देणार आणि त्या भगवंतांना द्यावंच लागेल. ही गोष्ट आपण प्रत्येकाला श्रीकृष्णांनी सांगितली आहे. तसेच श्रीकृष्णांना गीता कोणालाही सांगता आली असती, कोणालाही ती ऐकवता आली असती, पण त्यांनी फक्त ती गीता अर्जुनांना सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागत असतो तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो. आणि तुम्हाला देखील एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तुम्हाला ज्या गोष्टीचे ज्ञान आहे त्या गोष्टी तुम्ही त्यांपुढेच नेहमी म्हणत चला, जे प्रत्यक्ष त्या नीटपणे ऐकू शकतात. बाकी तुमच्या ज्ञानाला जे लोक शून्य समजत असतात आणि ते फक्त फायद्यासाठी ऐकत असतात त्यांना मात्र ज्ञान देण्याचा कधीच प्रयत्न करू नका. एवढं मात्र नक्कीच करा, खरोखर तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. माणूस एक अजब रसायन आहे. आवडला तर त्याचे दोष दिसत नसतात आणि आवडला नाही तर त्याचे चांगले गुण देखील दिसत नसतात. जे आहे ते लपत नसते, जे मुलातच नसतं ते दर्शवण्यासाठी आटापिटा करावा लागतो. शब्द तिथं मात्र खरोखर कमी पडतात. माणुसकीच्या नात्यानं जर तुम्ही जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरत असतात, आणि नाहीच केली तर जन्मभर लक्षात ठेवतात. म्हणून लक्षात घ्या, शक्यतो मदत करत चला. कारण लक्षात घ्या, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीची मदत कराल तर त्यांनी तुमच्या वाईट काळी मदत केली अगर न केली, परंतु भगवंत तुमची नेहमी मदत करेल. कारण त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीचा OTP जात असतो. अर्थात परमेश्वर आपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये नेहमी ऑनलाईन असतात. ही गोष्ट मात्र अगदी खरे. स्वतःला मोठे व्हायचंच असेल तर इतरांचा मोठेपणा देखील तुम्ही स्वीकार करायला शिका. फक्त तो स्वतःचा विचार करणारी लोक हे थोड्या काळासाठी प्रगती करत असतात, पण जे नेहमी सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत असते आणि त्यांची प्रगती कधीच थांबत नसते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या 3 ऋतूंसोबत अजून एक नक्की ऋतूंचं मनुष्याच्या प्रत्यक्ष आयुष्यात आहे, तो म्हणजे जिव्हाळा, जो तुमच्या स्वभावानुसार तुम्हाला व तुमच्यासोबत इतरांना ही आनंदी प्रत्येक वेळी ठेवत असतो. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे हे तुम्हाला शोधायला हवं. बाकीचा मोठेपणा जगासाठी मांडलेला देखावा आहे. म्हणून मोठेपणाच्या जाळ्यामध्ये अडकू नका. एवढं मात्र अगदी तुम्हाला करायचं आहे. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण नेहमी पिकाचा नाश करते आणि मनातले ताण जगण्याचा एका क्षणामध्ये सर्वनाश करत असतात. आजारी पडाल इतकं मात्र खाऊ नका. कर्ज होईल इतके पैसे खर्च करू नका. भांडण होईल इतके आगाऊ काही बोलू नका. आणि पुढील पिढी आळशी होईल इतकं धन मात्र कधीच तुम्ही कमावून ठेवू नका. तुमची जी इच्छा आहे ती प्रत्येक वेळी पूर्ण होईल हे मात्र शक्य नाही. म्हणून लक्षात घ्या, भगवंत जी गोष्ट आपल्याला देत असतात ती आपल्याला आवडणारी गोष्ट नसते, तर आपल्यासाठी जी गोष्ट योग्य आहे तीच गोष्ट आपल्याला भगवंत देत असतात. म्हणून संयम राखा. भगवंत प्रत्येक वेळी
प्रत्येक भक्तांची परीक्षा घेत असतात, कारण जी गोष्ट परमेश्वर आपल्याला देणार आहेत त्या गोष्टीसाठी आपण बनलेलो आहोत का नाहीत ही सर्वात आधी भगवंत प्रत्यक्ष गोष्ट तपासून पाहतात. जन्मासोबत प्रवास सुरू होतो, सुरू केलेला प्रवास कुठे संपणार हे माहितीच नसतं. वाटा वळणे घेत घेत आयुष्य अशा ठिकाणी आणून सोडतं की ज्याचा स्वप्नातही आपण कधी विचारच केलेला नसतो. क्षणाक्षणाला क्षण रंग बदलत जातो, आयुष्य प्रत्यक्ष काट टाकत जातं. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुम्ही चुकीचा प्रत्यक्ष माणूस तुमच्याशी किती गोड बोलत जरी असला तरी तो एक ना एक दिवस तुमच्यासाठी आजार बनेल. पण चांगला माणूस किती परखड बोलत असला तरी एक ना एक दिवस ते तुमच्यासाठी औषध बनू शकते. म्हणून लक्षात घ्या, जो नेहमी तुमच्यासमोर तुमची स्तुती करतो तो खरोखर तुमचा नसतो, आणि जो नेहमी तुमच्यासमोर येऊन तुम्हाला प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही प्रत्यक्ष तुम्हाला समजून सांगतो, आणि जेव्हा तुमच्याकडून चूक होईल तुम्हाला प्रत्यक्ष समजून येतो, आणि सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला प्रत्येक चुका सांगत असतो, तोच खरा तुमचा व्यक्ती आहे हे तुम्ही समजून जावा. चिमटीत पकडलेलं फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असताना देखील पकडणाऱ्याच्या बोटावर आपल्या पंखाचे रंग देतं. काही माणसं अशीच भली असतात, कुणी त्यांचे किती जरी वाईट करायला बघितलं तरी ते समोरच्याचं चांगलं चिंतत असतात, आणि जे दुसऱ्याचं चांगलं प्रत्येक वेळी चिंतत असतात भगवंत त्यांच्या नेहमी पाठीशी उभे असतात. चांगल्या गोष्टी त्यांनाच भगवंत देतो जे वाट बघतात, अधिक चांगल्या गोष्टी त्यांनाच देतो जे प्रयत्न करतात, आणि सर्वोत्तम गोष्ट त्यांनाच भगवंत देतो जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आणि प्रत्येक वेळी भगवंतांच्या भक्तीत राहतात. आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही, एवढं मात्र नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे. माणसाने कधीही तयारीत राहावं, कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील याचा तुम्हाला पत्ताही लागणार नाही. नक्कीच नाराज कोणावर होण्यापेक्षा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, दुःखी जर तुम्ही झाला तर दुःख तुम्हालाच, आनंदी झाला तर आनंद तुम्हालाच, प्रत्येक गोष्टी तुम्हालाच प्रत्यक्ष भोगावे लागतील. म्हणून तुम्ही चांगले कर्म करत चला, म्हणजे आयुष्य अगदी तुमचं चांगलं होऊन जाईल. पुढे जाणारा माणूस कधीच कोणाला मागे खेचत नसतो, आणि मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नसतो, हे अंतिम सत्य. आणि त्यापेक्षा मोठं सत्य, रुबाब हा जगण्यात असला पाहिजे, वागण्यात रुबाब कधीच नसला पाहिजे, एवढं मात्र तुम्ही नक्कीच लक्षात घ्या. फक्त सण आला म्हणून गोड बोलणे चुकीचं प्रत्यक्ष असतं. लक्षात घ्या, आयुष्यभर तुम्ही मनापासून गोड बोलत चला आणि चांगल्या पद्धतीनं प्रत्येकाला समजत चला, हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. अतिजीव लावायला गेलं तर पुढचा माणूस तुमचं पाय पुसणं करून टाकत असतो, हे मात्र अगदी खरे. कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्या दारात उभे राहू नका. मान सन्मान त्यांनाच प्रत्यक्ष द्या जे तुम्हाला बरोबरीनं सोबत घेऊन चालत असतात, हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. नक्कीच मित्रांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो. चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी तुम्ही संघर्षाची तयारी करा, कारण हे कलियुग आहे. इथं खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला एका क्षणात तोडलं जातं. आग लावणाऱ्यांना कुठे माहिती असतं, जर वाऱ्याने दिशा बदलली तर त्यांचीसुद्धा राखच होणार आहे, आणि खरोखर तो वारा दिशा बदलतच जातो, कारण जे पेरत असतो माणूस तेच त्याच्याकडे उगवत असतं, हेच अंतिम सत्य. गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधीच प्रत्यक्ष ते बोलत नसतो. मित्रांनो, भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, ज्या ज्या गोष्टी तू गमावलेल्या आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ. तो फक्त निस्वार्थ मनाने आमची नक्कीच भक्ती कर. पैसे देताना विचार करून प्रत्यक्ष द्या, प्रत्यक्ष लक्षात घ्या, आणि त्याच पद्धतीने तुमचं ज्ञान देताना देखील विचार करताना द्या, कारण जो प्रत्यक्ष तुमचं ज्ञान मनापासून त्याचा वापर करेल आणि चांगल्या गोष्टीसाठी वापर करेल तेच प्रत्यक्ष तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि जर तुम्ही एखाद्याला पैसे द्याल आणि जर ते पैसे त्यांनी वाईट मार्गाला लावले तर यामध्ये तुमच्यासाठी देखील वाईट गोष्ट आहे, हे मात्र तुम्हाला समजायला हवं. लोक मेलेल्या माणसाला खंदा देणं पुण्य समजतात, पण नियतीसमोर हतबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना 10 वेळा विचार करतात. हे कडू आहे पण सत्य आहे.
प्रामाणिकपणा ही खूप महागडी वस्तू असते. कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा तुम्ही करू नका. एखादं संकट आलं, राग आला किंवा अपमान झाला तर मौन बाळगावे. प्रत्यक्ष असं म्हणत असतात, पण त्या मौनाची ताकद समोरच्याला समजत असेल तरच ते मौन योग्य असतं. अन्यथा मनाचा कोंडमारा करण्यात अर्थ काहीच नसतो. लोक हे बोलतात, लोक ते बोलतात. प्रत्येक वेळी लक्षात घ्या, लोक प्रत्यक्ष बोलतच राहणार आहेत आयुष्यभर. तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा, मग तुम्ही ते ऐकून काही नाही करणार आहात का जीवनामध्ये? प्रत्यक्ष लक्षात घ्या, सोडा त्या लोकांचं प्रत्यक्ष ऐकणं. ते लोक प्रत्यक्ष तुम्हाला पोचायला नाही तर प्रत्यक्ष आहे त्याच लक्षात ठेवा. नक्कीच मित्रांनो, प्रत्येकाला नेहमी स्वतःवरती सर्वात जास्त विश्वास ठेवायचा आहे. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता रडू नको. नक्कीच जे तुझ्या आयुष्यामध्ये घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी तुझ्यासाठी चांगल्याच आहेत. विश्वास ठेव, कर्म चांगली असतील तर प्रत्येक गोष्टी तुझ्यासाठी आम्ही चांगल्याच करू. फक्त विश्वास मात्र कधी तोडू नको. सगळं संपलं असं कधीच होत नसतं. जीवनामध्ये ती वेळ तशी असते म्हणून तुम्हाला वाटत असतं. असं जर सगळेच बोलले असते तर ते पुढे गेलेच नसते. तिथे सगळं सोडून हार मानली असते. जेवढे मोठे तुमचं स्वप्न असेल तेवढे कठीण प्रवास तुमच्या मार्गी येतील. हे कायम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि जगायचं आहे. तुम्हाला स्वतःसाठी, तुमचं भविष्य सुंदर बनवण्यासाठी सगळ्यांसाठी खूप केलं. आता स्वतःसाठी प्रत्यक्ष लढायचं तुम्हाला आहे. हो, मी स्वार्थी माझ्या स्वप्नासाठी, माझ्या भविष्यासाठी, कारण ते गरजेचे आहे आता, असं प्रत्येक माणसाला एक स्टेजमध्ये आल्यानंतर वाटत असतं. म्हणून मित्रांनो, प्रत्येक वेळी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्हाला भगवंत भरपूर काही गोष्टी देत असेल तर त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नका. कारण जो गर्व करतो तो आयुष्यात काहीच करू पुढे शकत नाही. म्हणून गर्व करण्यापेक्षा भगवंतांनी जी गोष्ट तुम्हाला दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही नेहमी आनंदी राहा आणि भगवंतांचे नेहमी तुम्ही आभार मानत चला. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद. वेळ निघून जाती, जे होईल ते प्रत्यक्ष होऊन गेलं. आता त्या गोष्टींवर प्रत्यक्ष रडून तुम्ही स्वतःला त्रास करून काही उपयोग नसतो. कोणाची चूक होती ते सगळं जाऊ द्या. तुम्हाला त्या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे. त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. हे स्वतःला समजवलात ना तर खूप बरं होईल. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. संयम ठेवा, हेही दिवस जातील. फक्त आणि फक्त तुम्हाला भगवंतांच्या स्मरणात राहायचं आहे. भगवंतांचे अगदी निस्वार्थ मनाने तुम्हाला नेहमी नाम घ्यायचं आहे. गाठ कशी जरी असली तरी सोडविता येते. प्रश्न फक्त आतल्या गाठीच्या माणसाचं भेटल्यावर उभा असतो. पण लक्षात घ्या, त्यांची देखील गाठ सुटून जाते जेव्हा त्यांच्यावर वेळ येते. तोंडावर स्पष्ट बोलणारी लोक प्रत्येक वेळी परवडत असतात, पण हसून खोटं बोलणारी कधीच परवडत नसतात. हे मात्र अगदी खरे. लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका. लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मात्र मीठ लावून खातात. जेव्हा काही माणसाला तुमच्यातलं चांगलं सहन होणार नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतील. हे मात्र अगदी खरे. सगळे चांगले असतात, फक्त त्याची चुना लावायची पद्धत मात्र वेगळी असते. जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटून जातील, काही फायदा घेतील तर काही तुम्हाला आधार देतील. फरक तेवढाच आणि एवढाच आहे, फायदा घेणारे डोक्यात आणि आधार देणारे तुमच्या हृदयात राहतील. म्हणून तुम्ही प्रत्येकाला आधार द्या, म्हणजे तुम्ही देखील कोणाच्या तरी नक्कीच हृदयात राहाल. एखादी व्यक्ती तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात, कारण दुसऱ्यातला चांगले पाहण्यासाठी प्रत्यक्ष नजर तुमच्याकडे आहे आणि दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामध्ये आहे. म्हणून मित्रांनो, प्रत्येक वेळी स्वतःला शहाणे आणि स्वतःला सामर्थ्यवान नक्की समजा, पण दुसऱ्यांना प्रत्येक वेळी नक्कीच वेगळ्या पद्धतीचं समजू नका, कारण प्रत्येकाचं सामर्थ्य हे भगवंताने वेगळं दिलेलं आहे. एखाद्या मातीमध्ये जर साखर पडली तर ती साखर फक्त आणि फक्त मुंगी छोडकू शकते. हातीमध्ये ते सामर्थ्य कधीच नसते. म्हणून या गोष्टी तुम्हाला नेहमी समजून घ्यायच्या आहेत आणि नेहमी भगवंतांच्या भक्तीत नक्कीच तुम्हाला राहायचं आहे. आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे तुमच्यामुळे कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणं आहे आणि आयुष्यातील सगळ्यात मोठं यश
म्हणजे तुमच्यासाठी कोणाच्या तरी डोळ्यात नक्कीच पाणी येणं. नक्कीच मित्रांनो, आजचा संदेश जर तुम्ही पूर्ण ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो. गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी तुम्ही मागा आणि ती नाती प्रत्येक वेळी तुम्ही जपत चला. यामध्ये सर्वात जास्त आनंद आहे. प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नसते, ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच. तसेच मन व विचार सैरभैर असताना मार्ग कधीच मिळत नसतो. शांत व्हा व मन एकाग्र करून तुम्ही विचार करा. तुम्हाला तुमचा मार्ग स्वतः भगवंत हुडकून देतील, हे मात्र अगदी खरे. परिस्थिती किती वाईट असली तर जर तुमच्या मनामध्ये जिंकण्याची जिद्द असेल तर भगवंत कोणत्याही क्षणी तुमचा विजय करू शकतात. फक्त तुम्ही संयम कधी सोडू नका. प्रत्येक वेळी प्रयत्न करत राहा, बाकी चांगल्या गोष्टी तर होऊनच जातील, हे तर नक्कीच खरं आहे. नक्कीच मित्रांनो, हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा योग्य तो वेळ दिलेला असेल तर नक्कीच धन्यवाद. प्रेमळ भक्तांनो, जो मामांच्या देवळात क्षणभर उभा राहील त्याला चारी मुक्ती प्राप्त होते. मुखाने श्री संत सद्गुरू बाळू मामा असं नाम म्हणणाऱ्या नामधारकाच्या पुण्याची गणनाच कोणी करू शकत नसते. संसार सोडून नक्कीच वनात न जाता संसारात राहूनच जीवेला प्रत्यक्ष मामांचा छंद अधिकाधिक लावावा. नक्कीच भगवान नामस्मरण हे सर्व साधना श्रेष्ठ आहे. म्हणूनच हेच साधन एक करा. असे हात प्रत्यक्ष उभारून सर्वविध शास्त्रे गर्जनापूर्वक व नक्की डांगोरा पिटत आहे. नक्की जर तुम्ही भगवंतांचे नाम घ्याल तर खरोखर तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट चांगली होईल. भगवंत म्हणतात की भगवान व्यासांनी पांडवांना भगवन प्राप्तीच्या ज्या स्वानुभवाच्या खुणा सांगितल्या त्या खुणांवर पांडवांनी नक्की भगवत प्राप्ती करून घेतली व भगवंता सर्वस्वी आपलेसे करून घेतले. याच पद्धतीने तुम्ही देखील मामांना आपलेसे करून घ्या आणि खरोखरच हे गुरुमाऊली आपण प्रत्येकांची इच्छा पूर्ण करतात. फक्त आणि फक्त आपल्याला त्यांच्यावरती मात्र नेहमी विश्वास ठेवायचे. प्रेमळ भक्तांनो, असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळू मामा आम्ही तुमचं बाळ आहो. नक्कीच जो मामांच्या नामात राहतो हे गुरुमाऊली प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करतात. फक्त आणि फक्त आपल्याला त्यांच्यावरती मात्र विश्वास ठेवायचे. ताकदीची गरज त्यांनाच असते ज्यांना काही वाईट करायचे असते. नाहीतर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते. कारण प्रेमाने जग जिंकता येते. तुम्ही खरोखर अगदी मनाने आणि गोड प्रेमाने जरी प्रत्येकांशी बोलला तर तिथे तुमचा वाद कधीच होणार नाही. जर तुम्ही मीपणाच्या आवाक्यात येऊन बोलला तर खरोखर जो माणूस तुम्हाला चांगला म्हणत होता व जो तुमच्यावर विश्वास ठेवत होता तो देखील तुमच्यावर ठेवणार नाही. या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा आणि भगवंतांनी आपल्याला दिले त्यातलं थोडंसं इतरांनी आपण देऊन पाहावं. देव होता आलं नाही तरी देखील चालेल, पण माणूस होऊन प्रत्येकाने नक्कीच पाहावं. नक्कीच मामा नामास रोज स्मरावे, माय बापास कधी न विसरावे. मनुष्य जन्म मिळतो एक बार, बाळू मामांच्या नामाने सुख प्रत्यक्ष मिळत असते ते अपरंपार. प्रेमळ भक्तांनो, सुखासाठी कोणाकडे हात पसरू नका. हेही प्रत्यक्ष वेळ जाईल, त्यापेक्षा दुःखाशी तुम्ही 2 हात करा. चांगली वेळ नक्कीच भगवंत तुमच्या आणतील आणि सर्वात चांगली वेळ तुमची नक्कीच येईल. फक्त आणि फक्त तुम्ही भगवंतांवरती सर्वात जास्त विश्वास ठेवा. हे तुमच्यासाठी कधीही चांगली आणि कधीही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेली 2 झाडे असतात. आपण ज्याला जास्त नक्की खत पाणी घालू तेच जोरात वाढणार. खरे सुख आणि समाधान नक्कीच मामांच्या स्मरणात आहे. नियमित मामांचे तुम्ही नाम घ्या आणि नेहमी जीवनामध्ये नक्की सुखी आणि समाधानी होऊन जावा. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन आजचा हा संदेश ऐका. नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठराल.
मनुष्याने इतरांचे चांगले चिंतण्याची सुरुवात केली की त्याचा भविष्यकाळ चांगली वेळ देण्यास मग्न होत असतो. म्हणून लक्षात घ्या, जर तुम्ही नेहमी स्वतःला चांगले आणि दुसऱ्यांना वाईट बोलत असाल तर हे तुमच्यासाठी घातक आहे. कारण आपण या निसर्गामध्ये जे पेरत असतो तेच खरोखर उगवत असते. म्हणून तुम्ही चांगले कमवा, नक्कीच चांगले माणसे कमवा आणि नेहमी चांगले कर्म करा. खरोखर भगवंत प्रत्येक गोष्टी तुम्हाला सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी देतील. कोणत्याही गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा बाळू मामा आहेत असे म्हणा, मग बघा नक्कीच हे भगवंत तुमचे काम कसे पूर्णत्वास नेतात ते. फक्त निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची भक्ती करा. नक्कीच प्रत्येक गोष्टी तुम्हाला हे गुरुमाऊली देतील. त्यासाठी संयम देखील ठेवावा लागतो. जो जीवनभर नियमित भगवान श्री संत सद्गुरू बाळू मामांची सेवा करतो व नक्कीच मामा हे ज्याचे दैवत आहेत, त्याच्या अंतकाळी नक्की भगवान परब्रह्म श्री संत सद्गुरू बाळू मामाच परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येत असतात. हा अनुभव सत्य आहे. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही निस्वार्थ मनाने नेहमी मामांच्या नामात राहा. निस्वार्थ मनाने तुम्ही मामाची रोज भक्ती करा. नक्कीच तुम्हाला भरपूर जास्त नक्की सुख मिळून जाईल. ज्याच्या मनी असेल श्री सद्गुरू विचार तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी असेल श्री सद्गुरू भक्ती त्याला नाही कधी कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती त्याची होई जगभरात कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होतील वजा. म्हणून तुम्ही नेहमी मामांची पूजा करा, मामांचे संदेश ऐकत चला, जेणेकरून तुमच्या आयुष्यात जे काही संकटे आहेत त्या संकटांचा अंत हे गुरुमाऊली काही क्षणात करतील. जीवनामध्ये कोणाच्या पण मागे धावू नका. तुमची किंमत त्यावेळी शून्य होईल. कारण तुम्ही ज्यांच्या मागे धावत असताना त्यांच्या नजरेत तुमची किंमत शून्य असते. म्हणून कोणाच्या मागे धावण्यापेक्षा प्रेमळ भक्ता तू तुझ्या स्वप्नाच्या मागे नक्कीच धाव. हे तुझ्यासाठी कधीही चांगली आणि कधीही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. उपवास नेहमी अन्नाचाच का करावा याचे छान उत्तर भगवंत सांगतात की उपवास अन्नाचा न करता कधी कधी वाईट विचारांचा तुम्ही उपवास करा. कधीतरी उपवास अहंकाराचा करा, कधीतरी मीपणाचाही करा. नक्कीच तुम्हाला त्याचे फळ सर्वात उत्तम आम्ही नक्कीच देऊन टाकू. लोकांचे जास्त बोलणे मनावर घेतल्यानंतर माणसाचे जीवन ज्या पद्धतीने अडकत असते त्या पद्धतीने नक्कीच जीवन संपूनही जात असते. म्हणून लक्षात घ्या, प्रत्येकाळी जर आपल्याबद्दल कोण कसा विचार करत आहे याचा जर तुम्ही सारखं विचार कराल तर खरोखर तुमचे जीवन एका क्षणामध्ये संपून जाईल. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, अजिबात घाबरू नको, निराश होऊ नको. तू नेहमी आमच्या नक्कीच भक्तीमध्ये राहा आणि नेहमी आमचे तू नामस्मरण करत राहा. हेच तुझ्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे. नक्कीच संसार हा कमळाच्या फुलांनी आणि चिखलाने भरलेल्या एखाद्या सरोवराप्रमाणे असतो. त्यात बुडणाऱ्या माणसाला एकेवेळी त्या चिखलातून पाय बाहेर काढता येतील, पण त्या कमळाच्या कोमळ नक्की तंतूंची पायाभोवती बसलेली मगरमिठी प्रत्यक्ष कधीही सोडविता येणे शक्य नसते. हे देखील खरे. केवळ कोरड्या अलिप्तपणाने या जगात मनुष्य सुखाने जगू शकेल. माणूस जन्माला येताच अनेक अतूट धाग्यांनी जगाशी बांधला जातो. पुढच्या प्रत्यक्ष वाटचालीतील जुने धागे तुटून जातात, नवे निर्माण होतात. नक्कीच, पण या नव्या जुन्या धाग्यांचा गोफ त्याला सतत गुंफीत राहावा लागतो. जीवनाला अर्थ येतो तो नक्कीच या गुंफणीतल्या कलेमुळे, गोफातल्या प्रत्यक्ष नाना रंगाच्या धाग्यामुळे. हे देखील अगदी खरे. नक्कीच भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साकलदंडांनी करकचून प्रत्यक्ष बांधून ठेवता येत नसते. त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं प्रत्यक्ष वरदानही लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्यसृष्टीत उतरावणं, म्हणून धडपडणं, त्या धडपडीला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी नक्कीच दुसऱ्या स्वप्नामागे धावणं ही मात्र मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो म्हणजे याचमुळे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करा. निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची सेवा करा. हेच तुमच्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे.